सर्व केंद्र चालकांना माहिती देतोय की आपल्याला आता पीडीआय अंतर्गत नोडल ऑफिसर कडून आलेला डेटा म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत कडून जो डेटा पाठवलेला आहे त्याच्यामध्ये काही तफावत आहे, तरी नोडल ऑफिसरनी तो डेटा तुम्हा सगळ्यांना तुमच्या ग्रामपंचायतला वापस पाठवलेला आहे। तो डेटा तुम्हाला कसं पुन्हा करेक्ट करता येईल त्याच्याबद्दल मी थोडासा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवून राहिलेलो आहे, तरी सगळ्यांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकून घ्यावे। ठीक आहे, सगळ्यात प्रथम तर तुम्ही पीडीआय ची साइट ओपन करा, देन तुमचा अपना ई ग्राम स्वराजचा ऍडमिन लॉग इन लक्षात असू द्या। ई ग्राम स्वराजचा ऍडमिन लॉग इन तुमच्या ग्रामपंचायतचा तो घ्यायचा। कधी होते हा जो कॅप्चा आहे आपण कॅप्चा कॅपिटल मध्ये टाकतो आणि तो घेत नाही, तर त्यावेळेस कॅप्चा आपण स्मॉल मध्ये टाकायचा। ठीक आहे, अशा प्रकारे येईल नंबर करेक्ट, याच्यावर क्लिक करायचं। आता जो डेटा नोडल ऑफिसर कडून वापस तुम्हाला रिजेक्ट झाला आहे तो तुमच्या 4 नंबरच्या टॅब मध्ये एडिट फॉर रिजेक्शन हायर ऑफिसर या नावाने दिसेल, याला क्लिक करायचं। याच्यामध्ये बघा ग्रामपंचायत कार्यालय गट विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडून रिजेक्शन, आणि यांनी बघा इथे रिमार्क सुद्धा टाकलेला आहे। रिमार्क मध्ये काय लिहिलं आहे, 528 नंबरचा क्वेश्चन तुमचा चुकलेला आहे। ठीक आहे, 9 दिवसा अगोदर हा तुम्हाला डेटा रिटर्न केलेला आहे, तो तुम्हाला आपल्या लॉग इन मधून कसा रिजेक्शन वाला डेटा आपल्याला कंप्लीट करायचा आहे तो इथून बघून घ्यायचा आहे। या एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। याच्यामध्ये तुमचा जो क्वेश्चन असेल, आता मला सांगा तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतून एकूण गावांची संख्या किती, हा इथे तुम्ही टाकलेला आहे। मग त्याच्यानंतर तुमच्या सार्वजनिक इमारती बाजारपेठेची एकूण संख्या किती आहे, जर असेल ते ठीक आहे ते टाकायचं। आणि इथे तुमचा 528 नंबर, आता इथे कंट्रोल तुमच्या कम्प्युटरची बटन कंट्रोल प्लस एफ दाबायचं, तिथे लिहायचं 528 एंटर। बघा इथे 528 नंबरच्या क्वेश्चन वर आपण आलेलो आहे। इथे तुमचा ग्रामपंचायतचा एरिया हा हेक्टर मध्ये लिहिलेला नाही, 00 लिहिलेला आहे, हा तुम्ही भरून घ्यायचा। ठीक आहे, यांनी जरी 528 नंबरचा क्वेश्चन दिला असेल तरी पूर्ण सारे क्वेश्चन तुम्हाला एकदा चेक करून घेणे आहे। मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये काय झालेलं आहे, तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सीएससी सेंटर अवेलेबल आहे का, इंटरनेट सुविधा अवेलेबल आहे का, इमारतीमध्ये सीएससी सेंटर आहे का, हा सगळं तुम्हाला विचारलेला आहे। तरी तुम्ही त्याच्यामध्ये जर चुकलं असेल तर तुम्हाला इथे येस ऑर नो मध्ये लिहायचं आहे, त्याला जे प्रॉपरली असेल। आता इथे बघा ग्रामपंचायत इमारतीमध्ये वीज व्यवस्था आहे का, इथे नो वर क्लिक केलाय, याला येस करावं लागेल। तुमच्या ग्रामपंचायतला वीज व्यवस्था आहे ना, याला येस करायचं। ग्रामपंचायत इमारतीमध्ये स्वच्छ सुंदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, इथे नो लिहिलाय। तुम्ही एकदा ग्रामसेवकासोबत बोलून घ्या इथे आहे की नाही आहे, येस करा। इथे नो लिहिला असेल येस करा। ठीक आहे, देन सीएससी सेंटर बद्दल पण इथे विचारलेलं आहे। बघा इथे काय लिहिलं आहे, पंचायत इमारतीमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी सेंटर, यांनी इथे नो लिहिलाय, नो, तो यस हवा होता। ठीक आहे, सीएससी सेंटर हा भाड्याच्या इमारतीत आहे का, म्हणजे तुमच्या सीएससी सेंटर हा एखाद्या किरायाच्या बिल्डिंग मध्ये तर नाही लावलेला आहे, इथे विचारला, यांनी बरोबर टाकलेला आहे। आता इथे सीएससी मध्ये वीज आहे का, इथे नो लिहिला, यांना यस करायला हवा होता। ठीक आहे, अशा प्रकारे हा सगळं तुम्ही करेक्शन केल्यानंतर इथे खाली ऑप्शन येईल। जेव्हा आपण खाली जाऊन, आता हा फक्त एका विभागाकडून आलेला डेटा आहे, अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या विभागाकडून सुद्धा डेटा येणार आहे, याला अपडेट करायचं। अपडेट झाला की मग तो डेटा आणखी पुन्हा जेव्हा तुम्ही अपडेट कराल, अपडेट सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल, मग आणखी पुन्हा इथे जायचं,
व्ह्यू डेटा फॉर सबमिटेड, ठीक आहे. हा इथे सॉरी रिसबमिट अपडेट पीडीआय याच्यावर क्लिक करायचं आणि याला क्लिक करायचं. याला जेव्हा तुम्ही कराल तर हा डेटा मग त्या लाईन डिपार्टमेंटच्या नोडल अधिकाऱ्याकडे वापस परत जाईल. मग तो त्याला एक्सेप्ट करेल आणि समोर फॉरवर्ड करेल. अजून तुम्हाला एक आणखी याच्यामध्ये तुमच्या डेटामध्ये काय काय चुकी आहे, कोणत्या याच्यामध्ये चुकी आहे, तुम्हाला या हा जो आहे 6 नंबरचा 6.1 याच्यावर क्लिक करून तुमच्या ग्रामपंचायत इथे दिसेल असा याला सर्च करायचं. जर तुमचा डेटा चुकीचा आहे तर हा बघा हा डेटा चुकीचा आहे. हे रेड जे दिसून राहिले ना हे चुकीचे आहेत. हे एकदा तुमच्या लाईन डिपार्टमेंट वाल्याकडून म्हणजे आता हा बर्थ अगेन्स्ट डेटा आहे, म्हणजे हा डेटा तुमच्याकडे आरोग्य विभागाचा डेटा आहे. तर हा आरोग्य विभागाचा डेटा तुम्हाला वापस परत येणार आहे, कारण की यांचा जो आहे ना पर्टिक्युलर पॉइंट्स मिसमॅच आहेत, त्याच्यामुळे हा डेटा परत येईल. तरी हा डेटा बरोबर मागवून घ्या आणि ह्या पॉइंटला क्लिअर करा. अशा प्रकारे आपल्याला डेटा सबमिशन करणे अत्यंत गरजेचं आहे.